माझ्या बाळाला आता 3 महिने पूर्ण झालेले आहेत आणि गेल्या काही दिवसांपासून मी एक गोष्ट ऑब्झर्व करते आहे ती म्हणजे बाळ जेव्हा नॉर्मली खेळत असतो, निवांत असतो ना, तर त्यावेळी लाळ तोंडामध्ये जमा करतो आणि ती लाळ बुडबुड्यांच्या स्वरूपामध्ये बाहेर काढतो, वेगवेगळे आवाज करतो आणि ती एक थोडंसं फेस आल्यासारखं किंवा थोडंसं असे बुडबुडे तयार झाल्यासारखे वाटतो, ज्याला आपण फुरक्या म्हणतो. तर फुरक्या मारायला लागतो, शिवाय दोन्ही हात सुद्धा तोंडामध्ये घालतो. आणि याच संदर्भात 2-3 मम्मी लोकांनी सुद्धा मला प्रश्न विचारला होता की असं का होतं आहे किंवा हे बाळाने करू नये यासाठी काय करायला हवं किंवा बाळ हे असं करतो त्यामागचे काय काय कारण आहेत. आणि म्हणूनच हा डिटेल व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी. नॉर्मली बाळाचं जे असं करणं आहे हे अजिबात काळजीचं नसतं, उलट हे तुम्ही सेलिब्रेट करायला हवं. यावरून तुम्हाला समजतं आहे की बाळाची वाढ ही अगदी ऑन ट्रॅक होते आहे, म्हणजे बाळ हा व्यवस्थितरित्या ग्रो करतो आहे. जनरली ही जी गोष्ट आहे ही लहान बाळं 2.5 ते 3 महिन्याच्या अराउंड करायला स्टार्ट करतात, म्हणजे माझ्या बाळाच्या बाबतीमध्ये तर मी या वेळेमध्ये ऑब्झर्व केलेलं आहे. आता यामागचं कारण पहिली ही असते ते म्हणजे बाळाला आता थोडं जास्त समजायला लागलेलं असतं, बाळाची जी कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट आहे ही छान पद्धतीने होत असते. आणि शिवाय जेव्हा बाळ हा असे बुडबुडे बाहेर काढत असतो तर त्यावेळी तो बोलण्यासाठी रेडी होत असतो. त्याचं जे जीभ आहे, तोंड आहे किंवा ओठ आहे याचा एक कंट्रोल त्याला यायला लागलेला असतो. वेगवेगळे आवाज काढून तो जे काही तुम्ही बोलता आहात तर त्या पद्धतीने बोलण्याचा किंवा त्या पद्धतीने रिस्पॉन्ड करण्याचा प्रयत्न करतो. आणि एकदा आवाज काढल्यानंतर ते परत परत कशा पद्धतीने येतो आहे हे ट्राय करण्यासाठी परत परत तो ओरडत राहतो किंवा परत परत तो वेगवेगळे आवाज काढतो. मग ते फुरक्यांच्या स्वरूपामध्ये असू द्या किंवा बोलण्याच्या स्वरूपामध्ये असू द्या. शिवाय या दरम्यान बाळ हात सुद्धा तोंडामध्ये घालतो, कारण सगळ्यात जवळची गोष्ट बाळाला एक्सप्लोर करण्यासाठी कोणती असेल तर ते आहे त्याचा अंगठा किंवा त्याचे हात, की जे इझिली त्याच्या तोंडामध्ये जातात. आणि म्हणूनच बाळ हा परत परत तोंडामध्ये हात सुद्धा घालत असतो. या दरम्यान नॉर्मली होतं असं की बाळाचे जे काही हिरडे आहेत हे सुद्धा थोडेसे सुजलेले असतात, कारण बाळाला नॉर्मली जे दात येण्याची प्रोसेस आहे 5 ते 6 महिन्याच्या अराउंड सुरू होते, दात वर दिसायला सुरू होते. परंतु जे बाळाचे हिरडे आहेत किंवा जे काही हिरड्यांचे स्नायू आहेत हे थोडेसे फुगायला किंवा थोडेसे दुखायला स्टार्ट होतात 3 महिन्यापासून, ज्याला आपण माउदिंग असं म्हणतो, की ऑलमोस्ट दात वरती दिसण्या अगोदर 2 महिन्या अगोदर ह्या गोष्टी चालू होतात. आणि त्यावरती एक रिलीफ म्हणून सुद्धा बाळ हा वेळोवेळी हात तोंडामध्ये घालत असतो किंवा चावण्याचा प्रयत्न करतो. आणि याच दातामुळे बाळाची लाळ सुद्धा खूप जास्त प्रमाणामध्ये तयार होत असते, ज्यामुळे बाळ हा ती साठवून त्याचे बुडबुडे खेळतो किंवा बुडबुडे करून ते एक त्याचा खेळाचा प्रकार बनून जातो. हे काहीही काळजी करण्यासारखं कारण नाही, उलट ही एक खूप चांगली गोष्ट आहे. यामध्ये तुम्हाला काळजी फक्त एवढीच घ्यायची आहे की बाळाचे हात तुम्हाला रेग्युलरली साफ ठेवायचे आहेत. बाळाच्या तोंडाच्या भोवतीचा जो एरिया आहे हा नेहमी ड्राय ठेवायचा आहे, जेणेकरून तिथे रॅश वगैरे येणार नाही, कारण खूप जास्त ओलसर तिथे राहिलं तर थोड्या दिवसांनी तिथे रॅश येण्याची शक्यता असते. शिवाय बाळ जर तोंडामध्ये हात घालत असेल तर परत परत तो काढण्याचा ट्राय करू नका. बाळाला घालू द्या तोंडामध्ये हात, एक्सप्लोर करू द्या, वेगवेगळे आवाज काढू द्या, कारण यामधूनच बाळ हा सगळ्या गोष्टी शिकत असतो, त्याच्या आसपासचं वर्ल्ड एक्सप्लोर करायला रेडी होत असतो.